कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने पत्रकार परिषद में मोदी सरकार के 11 वर्षों के कार्यकाल पर सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि मोदी सरकार ने सिर्फ जुमलेबाजी की है, कोई ठोस उपलब्धि नहीं दी। 2024 में किए गए वादे 2 करोड़ नौकरियां, किसानों की आय दोगुनी, 15 लाख रुपए हर खाते में, सभी अधूरे हैं। अंतर्राष्ट्रीय रिपोर्टों में मोदी सरकार की आलोचना भी हुई है। तर दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या या उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने त्यांनी अभिवचन दिलं होतं। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, सर्व पिकांना एमएसपी लागू करू, स्वामीनाथन आयोग हा 100% लागू करू, लागत मूल्यापेक्षा 1.5 पटीने हमीभाव राहील, याही घोषणा त्यांनी केल्या होत्या। आणि या सोबतीला 100 स्मार्ट सिटीज निर्माण करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं होतं। आता भिंग घेऊन जरी फिरलं तरी यातली एकही मागणी ही पूर्ण झालेली ही आढळून येत नाही। या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये थेट देणार हे देखील त्यांचं आश्वासन जनतेला। सपकाल ने सुले के निर्णय पर कहा कि जो भाजपा के खिलाफ है और लोकतंत्र व संविधान के पक्ष में है, वे हमारे साथ है। ठाकरे की मुलाकात पर कहा कि महाराष्ट्र में किसान, बीज बियाने और कर्ज जैसे गंभीर मुद्दे हैं जिन पर ध्यान हटाने की कोशिश हो रही है। किरण कुलकर्णी पर नार्को टेस्ट की मांग की गई और चुनाव आयोग की निष्पक्षता पर सवाल उठाए गए। उन्होंने संजय राठौड़, पार्टी छोड़ने वालों, पलड़कर भिड़े विवाद, बच्चू कडू के उपोषण और शरद अजीत पवार की एकता पर भी टिप्पणी की। उन्होंने कहा कि कांग्रेस स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनावों में स्थानीय नेताओं के साथ मिलकर निर्णय लेगी। तर यासोबतच त्यांच्या भाजपसोबत एक पॅरलल विंग मोदींची जी काम करत होती, त्यात रामदेव बाबा सारखी माणसं होती, त्यात अण्णा हजारेंसारखी माणसं होती। त्याचाही लेखाजोखा या ठिकाणी सांगितला पाहिजे की रामदेव बाबा सांगत होते की पेट्रोल जे आहे ते 35 रुपये होईल, डिझेल जे 25 रुपये होईल, त्याचं काय झालं हाही त्यांनी हिशोब दिला पाहिजे। या सोबतच लोकपालाचं काय झालं हे मुद्दे सगळे सांगितले पाहिजे। त्यामुळे नुसत्या येऊन हवेत वाफा जिरवण्याच्या ऐवजी त्यांनी आपला लेखाजोखा 11 वर्षाचा सांगितला पाहिजे। नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका ही नरेंद्र मोदींना फार जवळची वाटत आलेली आहे। यांनी त्यांचा अहवाल 8 दिवसापूर्वी जो जाहीर केला त्यामध्ये हेट स्पीच देण्यामध्ये ज्यांचा हात खंडा आहे असा मोदींच्या संदर्भातला उल्लेख आहे। भारताचं प्रशासन हे इरॅशनल पद्धतीने चालवत आहे असा त्यातला जो आशय आहे। हे सर्व जेव्हा मुद्दे येतात तर थेट पुलवामा त्यांच्या पहिल्या दिवशीपासून त्यांनी पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहे त्यांच्या शपथविधीला आले तेव्हापासून तर ऑपरेशन सिंधू नंतर ज्या काही गोष्टी प्रश्न निर्माण झाले तिथपर्यंतचा सगळा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे। श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय, त्यांचे जे उद्योगपती मित्र आहेत 2 अडाणी अंबानी यांच्या मोदींच्या कार्यकाळात त्यांची संपत्ती कितीने वाढली हेही सांगितलं पाहिजे। शेतकऱ्याचं उत्पन्न किती कमी झालं तेही सांगितलं पाहिजे। नुसते दारिद्र्य रेषेचे सूत्र बदलून होणार नाही। तर भारतरत्न नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो विश्वाला दिला अशा भारताच्या सुपुत्राच्या सूत्रामध्ये बसून त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। शेवटी या 11 वर्षात हा भारताला पुढे घेऊन जाणारा नव्हे तर मागे घेऊन जाणारा राहिलेला आहे। त्यांच्या कारकिर्दीची तुलना मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीची जर केली तर स्पष्ट होऊन जातं की मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एक विकासाची घोडदौड ही सुरू होती। त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची पारदर्शकता, भ्रष्टाचार थांबवण्याचा असलेला प्रयत्न, या उलट नरेंद्र मोदी यांनी काम केलंय। त्यामुळे जे आपल्या देशाचे जे चक्र आहे हे उलट्या दिशेने फिरत आहेत। हे 11 वर्षाचा लेखाजोखा जो आहे हा जनतेच्या समोर मांडण्याचं काम आम्ही देखील करणार आहोत। अभिषेक पानसे की रिपोर्ट।